श्री महालक्ष्मी व्रताची कथा. गुरुवारची कहाणी. ही ऐकावं भक्तांनो, श्री महालक्ष्मीच्या व्रताची कथा. गुरुवारची कहाणी. ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख दारिद्र्य दूर होते. श्री महालक्ष्मीच्या कृपेमुळे सुख समृद्धी संपत्ती ऐश्वर वैभव प्राप्त होते. मनीची इच्छा पूर्ण होते. सर्व भूतांच्या ठिकाणी ती छाया शक्ती तृष्णा जाती लज्जा शांती श्रद्धा कांती वृत्ती स्मृती दया तृष्टी माता व अधिष्ठी व लक्ष्मी अशा रूपाने राहते. तिला नमस्कार असो. कैलासावर पार्वती, क्षीरसमुद्रात सिंधुकन्या, स्वर्गात महालक्ष्मी, भूलोकी लक्ष्मी, ब्रह्मलोकी सावित्री, गोलोकी राधिका, वृंदावनी रासेश्वरी, चंदनवनी चंद्रा, चंपकवनी गिरिजा, पद्मवनी पद्मा, मालतीवनी मालती, कुंदवनी कुंदंती, केतकीवनी सुशिला, कंदबवनी कंदबमाला, राजप्रसादी राजलक्ष्मी, ग्रहोघरी गृहलक्ष्मी अशा विविध नावांनी ती ओळखली जाते. तिला नमस्कार असो. सर्वांच्या परिचयाच्या असलेल्या श्री महालक्ष्मीची ही कहाणी आहे. द्वापरयुगात भारतभूती सौराष्ट्र देशात ती घडली आहे. तेथे भद्रसवा नावाचा राजा राज्य करी. तो पराक्रमी होता. 4 वेद 6 शस्त्रे 8 पुराणे याचे सम्यक ज्ञान त्याला होते. त्याला सुरचंद्रिका नावाची राणी होती. राणी देखणी सुलक्षणी व प्रतिवता होती. त्या दोघांमध्ये 7 पुत्र व त्याच्या पाठीवर 1 कन्या झाली. कन्येचे नाव ठेवले होते श्यामबाला. एकदा महालक्ष्मीच्या मनात आले त्या राजाच्या राजप्रसादी राहावे. त्यामुळे राजा अधिक सुखी होईल व प्रजेला अधिक सुख देईल. गरिबाकडे राहिले तो सारी संपत्ती स्वतः करताच खर्च करेल. म्हणून महालक्ष्मीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले व ती काठी टेकत सुरचंद्रिका राणीच्या महालासमोर उभी राहिली. म्हातारी असली तरी ती तेजस्वी दिसत होती. तिला पाहताच एक दासी पुढे आली. दासीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीची नीट विचारपूस केली. वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली, बाळ, माझं नाव कमळा. माझ्या पतीचे नाव भुवनेश. द्वारकेला आम्ही राहतो. तुमची राणी पूर्वजन्मी एका वैश्याची पत्नी होती. तो वैश्य फार दारिद्र्यी होता. रोज त्या दोघांची भांडणं होत. मग नवरा तिला खूप मारझोड करी. या जाचाला त्रासले ती वैश्य पत्नी कंटाळली आणि घर सोडून गेली. राणी वनी उपाशी भटकू लागली. तिची ती दशा बघून मला तिची दया आली. धनसंपत्ती सुख समृद्धी देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची मी तिला माहिती सांगितली. माझ्या सांगण्याप्रमाणे तिने लक्ष्मी व्रत केले. तिला महालक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे तिचे दारिद्र्य संपले. तिचे घर संतती संपत्ती समृद्धीने भरले. तिच्या जीवनात आनंद आला. पुढे ती पती पत्नी निधन पावले. लक्ष्मीव्रत केल्यामुळे ती दोघे लक्ष्मी लोकात वैभवात राहिली. त्यांनी जितकी वर्ष श्री महालक्ष्मी व्रत केले तितकी हजारो वर्षे त्यांना सुखभोग मिळाले. या जन्मी त्याचा जन्म राजकुळात झाला आहे. त्या राणीला लक्ष्मी व्रताचा विसर पडला आहे. त्याची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम आले आहे. वृद्धेचे ते बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली. तिने वृद्धेला नमस्कार केला. म्हणाली, माताजी, मला त्या व्रताची माहिती किंवा पूजाविधी सांगा. वृद्धेच्या रूपात महालक्ष्मीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती दिली व महिमा सांगितला. मग ती दासी त्या वृद्धेचे उपकार मानून तिला नमस्कार करून राणीला निरोप सांगण्यासाठी अंतपुरात गेली. राजवैभवात लोळणाऱ्या त्या राणीला आपल्या ऐश्वर्याचा फारच गर्व झाला होता. संपत्ती व सत्तेने ती उन्मत्त झाली होती. म्हातारीचा निरोप ऐकून ती रागाने तावातावाने आली व त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीला फटकळपणे बोलली. तिला धक्काबुक्की केली. ती वृद्ध ब्राह्मण स्त्री म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी होती हे काही तिला कळले नाही. राणीचा तो उद्धटपणा पाहून महालक्ष्मी तेथे न राहता स्वस्थानी जायचे ठरविले. ती राजदरबारातून निघाली. वाटेत तिला शांबाला भेटली. शांबालेला सगळी हकीकत कळली. तिने त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीची क्षमा मागितली. तेव्हा श्री महालक्ष्मीला तिची दया आली. तिने शांबालेला लक्ष्मी व्रताची माहिती सांगली. तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. राजकन्येने महालक्ष्मीचे व्रत सांगितल्याप्रमाणे भावभक्तीने केले. त्यामुळे सिद्धेश्वर राजाच्या मालाध्य राजपुत्राशी तिचा विवाह झाला. ती पतीसह राजवैभवात नांदू लागली. इकडे मात्र महालक्ष्मीचा कोप झाल्यामुळे राजा भद्रसवा व राणी सुरचंद्रिका यांचे राज्य ऐश्वर वैभव सर्व गेले व त्याची अन्नान्न दशा झाली. एके दिवशी सुरचंद्रिका आपल्या पतीला म्हणाली, आपला जामात राजा आहे, खूप श्रीमंत आहे. त्याच्याकडे जा, आपले हाल सांगा, त्याला दया येईल, तो आपल्याला साह्य करेल. त्याचप्रमाणे भद्रसवा जावयाच्या राज्यात आला. तो तळ्याच्या काठी बसलेला असताना पाणी नेण्यासाठी आलेल्या शांबालेच्या दासीला तो दिसला. त्याची राजलक्षणे जाणून दासीने त्याचे नाव गाव विचारले. तो शांबाला राणीचा पिता आहे हे कळल्यावर दासी धावत धावत शांबालेकडे गेला.
गेल्या. त्यांनी सर्व हकीकत तिला सांगितली. दासीकडून राजवस्त्रे पाठवून श्यामबालेने आपल्या पित्याला मोठ्या थाटामाटात राजवाड्यात आणले. आदर सत्कार केला, नाना परीचा पाहुणचार केला. तो परत जायला निघाला तेव्हा तिने हंडा भरून धन दिले. भद्रसवा घरी आला. सूरजचंद्रिकेला आनंद झाला. तिने हंडा उघडला तर काय, हंड्यात द्रव्य नव्हते, कोळसे भरलेले होते. महालक्ष्मीच्या अवकृपेने हा चमत्कार घडून आला होता. काही दिवसांनी सूरजचंद्रिकेने आपल्या लेकीच्या घरी गेली. तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार. श्यामबालेने महालक्ष्मी व्रत केले, आईकडूनही करवले. सूरजचंद्रिका परत आपल्या नगरात आली. तिने लक्ष्मी व्रत केले म्हणून पूर्वीचे राज्य ऐश्वर्य तिला प्राप्त झाले. पुढे काही दिवसांनी श्यामबाला माहेरी आली, परंतु बापाला कोळसे दिले आणि आपल्याला काही दिले नाही. हा राग सूरजचंद्रिका राणीच्या पोटात खदखदत होता. म्हणून श्यामबालेला कोणी विचारले नाही. तिचा अपमान झाला, परंतु आईवर न रागवता ती तिथून निघाली. निघताना तिने तिथले थोडे मीठ बरोबर घेतले. आपल्या राजगृही आल्यावर पतीने तिला विचारले, माहेराहून काय आणले? ती म्हणाली, राज्याचं सारं. पती म्हणाला, म्हणजे काय? पत्नी म्हणाली, थोडा धीर धरा म्हणजे कळेल. त्या दिवशी तिने सर्व जेवण अळणी करायला सांगितले. नवऱ्याला तिने सर्व जेवण वाढले. त्याला ते सर्व जेवण अळणी लागले. मग तिने ताटात थोडे मीठ घातले. मीठ घालतात जेवण रुचकर लागले. हेच ते राज्याचं सारं. श्यामबालेच्या पतीला तिचे म्हणणे पटले. मग त्या दोघांनी हास्य विनोद करून जेवण पूर्ण केले. अशा रीतीने जे कोणी हे महालक्ष्मी व्रत श्रद्धेने करतील त्या भक्तांवर महालक्ष्मीची कृपा होईल. सुख समृद्धी व शांतीचा यांचा लाभ होईल. सकळ मनोरथ पूर्ण होतील. मात्र श्रीमंती आल्यावर उतू नये. श्री महालक्ष्मीचे व्रत करायला चुकू नये. दर गुरुवारी पोथी वाचायला विसरू नये. श्री महालक्ष्मीचा महिमा पुरवतो भक्ताची कामना. अशी ही श्री महालक्ष्मीची कथा, गुरुवारची कहाणी सुफळ संपूर्ण. ओम श्री महालक्ष्मी देवो नमो नमः. ओम ह्रीं श्री महालक्ष्मी नमः. ओम शांती.